छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 2026च्या निवडणुकीत रशीद मामू म्हणजेच अब्दुल रशीद खान यांचा विजय राज्यभर चर्चेचा विषय बनलाय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर रशीद मामूंना उमेदवारी देण्याचा निर्णय चर्चेत होता आणि त्यावरून पक्षातले वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनीही विरोध केला होता। काही नेत्यांनी तर म्हटलं होतं की त्यांच्या उमेदवारीवर चर्चा करण्याची गरजही नाही। शिवाय विरोधकांनी तर ठाकरे समूहावर थेट टीका सुद्धा केली होती। पण मतमोजणी शिवसेना उद्धव गटातून 84 वर्षाचे रशीद मामू प्रभाग क्रमांक 4B 1300 पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आणि त्यांच्या बाजूने आणखी 3 उमेदवार सुद्धा विजयी झाले। त्यामुळे हा निकाल त्यांच्या समर्थकांसाठी मोठं यश मानलं जातंय। या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 115 जागांपैकी बीजेपी, AIMIM आणि पक्ष विभाजनाच्या सत्ता संघर्षाचं चित्र दिसून आलं आहे। भाजप आणि महायुती अलायन्सने शहरात मजबूत कामगिरी असून AIMIM ने ही चांगली कामगिरी केली आहे। शिवसेनेच्या युतीला अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं। रशीद मामूंचा विजय हे फक्त त्यांचं व्यक्तिगत यश नाहीये, तर शिवसेनेचा सामाजिक आणि धार्मिक समीकरण जुळवण्याचा एक मोठा प्रयोग सुद्धा आहे। नेतृत्वाला विरोध असतानाही त्यांनी मतदारांचा विश्वास मिळवला, हे पक्षाच्या राजकीय रणनीतीसाठी महत्त्वाचं मानलं जातंय। या निकालामुळे संभाजीनगरमध्ये राजकीय समीकरणं बदलली आहेत। आता सर्वांचं लक्ष यावर आहे की अशा मिश्र राजकीय परिस्थितीत महापालिकेतल्या सत्ता स्थापनेच्या पुढच्या वाटा कशा विभागल्या जातील आणि रशीद मामू या यशाचा वापर स्थानिक विकासासाठी कसा करतात। तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि फॉलो करा लगावबत्ती।